रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वढाव गावातील प्रसिद्ध बहिरी देवाची यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली। सालाबादप्रमाणे भरलेल्या या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली ती पारंपरिक देवकाठी स्पर्धा आणि भक्तांच्या सहभागाने रंगलेला छबिना सोहळा। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी दुपारी 12 वाजता बहिरी देवाच्या मंदिरातून छबिना निघाला। भंडारा उधळत, ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गीतांच्या स्वरात छबिना गावातून मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाला। शेकडो भक्तांनी अंगावर काटेरी पेरकुट मारून घेत पारंपरिक श्रद्धेचे दर्शन घडवले। छबिना मोठे वढाव मार्गे दिव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन पुन्हा वढाव गावात परतला। त्यानंतर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली। उंच देवकाठी उभारण्याची स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान यात्रेनिमित्त विविध दुकाने, पाळणे, खेळणी, मिठाई आणि खाद्यपदार्थांची रेलसेल पाहायला मिळाली। भर उन्हात यात्रा भरल्याने पाणी टंचाईचे सावट जाणवत असले तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम दिसून आला। आपण जर पाहताय ही जी बहिरी देवाची मूर्ती दिसते ही पूर्ण लाकडाची मूर्ती आहे आणि एका लाकडापासून बनवलेली मूर्ती आहे। पेण तालुक्यातीलच नव्हे, रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे अशा प्रकारची जी एक देवाची मूर्ती आहे ती देवाची मूर्ती या लेपारूपीने आपल्याला इथं फिरताना दिसते। संपूर्ण रायगड मध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात जरी फिरला तरी कुठल्याही देवाची पूर्ण मूर्ती आहे ती अशी छबिना रूपाने फिरताना आपल्याला कुठेही दिसणार नाही। देवांच्या ज्या पालख्या निघतात, कोणत्याही देवस्थानाची जी पालखी असली तरी ती पालखी जी आहे त्या पालखीमध्ये फक्त प्रतिकात्मक मूर्त ही फिरवली जाते किंवा मुखवटा फिरवले जाते। मात्र वढाव गावातील हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरात देवाची पूर्ण मूर्त जी आहे ती पूर्ण मूर्त 5 गाव फिरवली जाते। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वढाव गाव हे सणांचं माहेरघर याचसाठी ओळखलं जातं की वैशिष्ट्यपूर्ण सण किंवा अगदी शतकांची परंपरा असणारा, शतकांपेक्षा जास्त वर्ष सण साजरा करणारा आणि एकोप्याने सण साजरा करणारा गाव म्हणून हे वढाव गाव ओळखलं जातं। तर याचसाठी याच सणाचं याच यात्रेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आपण माझ्या हातात पाहू शकत असाल हे जे पेरकुट दिसते हे पूर्ण काटेरी पेरकुट असतं। अशा काटेरी पेरकुट हे सर्व भक्तगण आपल्या अंगावर मारून घेत असतात आणि आपल्या देवाला खऱ्या अर्थाने रक्ताची आहुती देत असतात। यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा हा विषय नाही तर देवाप्रती असणारा भाव, भक्तिभाव हे महत्वाचं आहे। अत्यंत उत्साहात हा सण साजरा होत असतो। आता आपण पाहत असाल तर या वढ्यामधून निघालेला हा पूर्ण देवाची मूर्ती आहे ती आता फिरत छबिना रूपी आपल्या हनुमंताच्या देवळाजवळून म्हणजेच हनुमंताची भेट घेऊन आता मोठेवड्याकडे प्रस्थान होत आहे। मोठेवड्यानंतर दीव, त्यानंतर पूर्व परंपरेपासून हा लेपा वाशी गावात जात होता आणि तिथून नारवेल फाट्यावरून जगदंबा मातेचं दर्शन घेऊन तो जात होता। तर इथून आता आपण जेव्हा थोड्या अंतरावर जाऊ म्हणजे साधारणतः 800 ते 1000 मीटर पर्यंत जाऊ तेव्हा दीव गावचं जे नागेश्वर देवस्थान आहे ते नागेश्वर देवस्थान आणि आपल्या बहिरी देवाचं मिलन होणार आहे आणि तिथून पुन्हा हा जो लेपा आहे तो एकत्र लेपा पूर्ण जाणार आहे आणि हे आता जो लेपा चाललेला आहे त्या या बहिरी देवाचं मूळ देवस्थान जे आहे ते मोठेवड्या गावात असणारं मूळ देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या भेटीला जाणार आहे। तिथं भेट घेऊन त्यानंतर हा लेपा पुन्हा दीव मार्गे वर्सुबाईच्या भेटीला जाणार आहे। मात्र आता वेळ लोकांना कमी असतो त्यामुळे दीव फाट्यावरून तो फिरत आपल्या एसटी स्टँडवर येतो ज्याला आम्ही बाहुल म्हणतो आणि एसटी स्टँडवर आल्यानंतर या यात्रेची खरी जी मजा आहे ती आपल्याला पाहायला मिळते। 500 ते 600 फूट उंच देवकाठ्या या फक्त आणि फक्त दोराच्या सहाय्याने उभ्या केल्या जातात। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हत्यारांचा वापर न करता दोराच्या सहाय्याने काठ्या उभ्या केल्या जातात आणि या काठ्यांचं गेल्या वर्षीपासून जर आपण वैशिष्ट्य पाहिलं असेल तर एवढ्या 500 फुटापर्यंत उंच असणाऱ्या देवकाठ्यांवर पूर्ण टोकापर्यंत लाईट केली जाते। अत्यंत खर्चिक असा हा काम आहे। मात्र या वढाव गावातील मंडळी अतिशय जोशाने साजरे करत असतात। म्हणूनच खऱ्या अर्थानं वढाव गाव हे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातो। या यात्रेत आपण फक्त पुरुषांचा नाही तर महिलांचा सहभाग सुद्धा पाहिला असाल तर अतिशय वाखाणण्या लोक आहे। जलकोट 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 सदानंदाचा बहिरेव महाराज की, बहिरेव महाराज की।
ही यात्रा जर पाहिली तर जवळ मी नितीन म्हात्रे आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांचं ग्रामस्थ मंडळ वडाव यांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या यात्रेचा आणखीन एक वैशिष्ट्य पाहिलं असेल तर कोणत्याही देवाची पालखी म्हटली की फक्त डीजे किंवा स्पीकरच्या तालावर नाचते. मात्र वडाव गावाचं वैशिष्ट्य आहे की ही जी पालखी आहे ती डीजे किंवा इतर कोणतेही नाही तर पारंपरिक गीतं जी आपल्याला ऐकायला मिळत नाही ती पारंपरिक गीतं या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतात. ढोल ताशांचा गजर पाहायला मिळतो. धन्यवाद. माझा वसंतराव म्हात्रे ट्रस्टीपंच हा लेपा परंपरेनुसार आहे. आज 100 वर्ष झाली. आज परंपरेचा लेपा चालू असतो. सकाळचा लेपा पूजन होतं. पूजन झाला की मग ते भाई लोक पाया पडतात. भाई लोक पाया पडतात 12:30 आपला लेपा निघतो. लेपा निघाल्यानंतर आपल्या गावभर फिरतो. आता फिरतो भाई लोक फिरतो मारे जातात. त्या फिरतो लोक भाई रस्ते होतात आणि साधने होतात. पण इथून लेपा झाल्यानंतर आमचा मुंबई आहे कुठं तिथं आमचा देवस्थान कुठं जुना देवस्थान तिथं आमचा लेपा भेटवलं जातं. नंतर नंतर देऊ लेपा जेव्हा आता येत्या आमच्या नंतर बंद झाला. आता आपल्या मूळ जो कुठे मोकळ आहे मोकळ आमचा तिथं गेलं काठे बंद होतील. तिथं आरती होईल. आरती झाल्यानंतर आमचा लेपा मार्गी स्थळ लागेल. नंतर आपला देऊ मार्गे असं येईल समोर नाटक गाजत. नंतर शीत चालू असलेले आमच्या काठ्या म्हणजे काय देवकाठ्या उभा असतील त्याला समान बक्षीस उंच कोण असेल बघा समान बक्षीस. हा कारभार आमच्या वडावचा जवळ 5 दिवस सतत गेले. 5 दिवस सतत नाही भजन कीर्तन उड्या मारा ढोळ्यांची स्पर्धा असे कार्यक्रम होतात. आता आमच्या जन्मापासून यात्रा चालू आहे. 300 ते 400 वर्षापासून ही परंपरा आहे. आणि जे पेरकून मारून घेतात अंगावर ते त्याला काही इजा वगैरे का होते का? आणि या पेरकुटीमुळे कोणाला त्रास होत नाही. हा पिऱ्या वापरलेली प्रथा आहे.